सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। श्री कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नमः। श्री गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। जे नेणती तुझा पंथू ते पडिले संसार वनातू। जयाचा आम्ही नेणो प्रांतू ब्रह्मा म्हणे। अवधारी कान्हा जग जेठी तुझ्या ज्ञानाची पडेल दृष्टी। तरी मोहोची नाही सृष्टी ऐसे होऊनी ठाकेल। अवधारी कान्हा जग जेठी तुझ्या ज्ञानाची पडेल दृष्टी। अवधारी म्हणजे हे श्रीकृष्ण भगवंत ऐका, हे जगजेठी तुमच्या ज्ञानाची जर दृष्टी पडली या जीवावर तरी मोहची नाही ही सृष्टी। या सृष्टीमध्ये मोहच नाही म्हणजे मोह उरणार नाही। ऐसे होऊन ठाकेल, हे माया मोहामध्ये जीव अडकणारच नाही जर तुझी कृपा दृष्टी जीवांवर पडली तर। नाना फली फलते सुख दुःख रसाते स्रवते। जेथ कर्म तरु आंदोळते ब्रह्मकटा वेरी। नाना फळांनी फळलेले आहेत वृक्ष। सुख दुःख रसाते स्रवते म्हणजे सुख दुःख त्या वृक्षातून स्रवत आहे। जेथ कर्म तरु आंदोळत, कर्मरूपी तरु जो आहे वृक्ष जो आहे तो आंदोलत आहे। ब्रह्मकटा होवेरी, ज्या ब्रह्मांडाच्या काठा आहेत। एका ब्रह्मांडाची किती सीमा आहे? 56 कोटी योजन। वर 1 सहस्त्र लावतात आपला अवगळा आणि अजून काय अवगळा आणि नित्य नरक असं धरून 56 कोटी 1 सहस्त्र योजनाचं असं एक ब्रह्मांड म्हणतात। पण सहसा हे 1 सहस्त्र योजन बोलत नाही कोणी, 56 कोटी फक्त बोलतात। एक ब्रह्मांड म्हणजे किती? 56 कोटी योजन। विचित्रा वेधावली दिसती सहज सिद्धावळी। भाव भावाची झाडली चहूकडे। विचित्र प्रकारे या जीवाला वेध लागलेला आहे विषयाचा। दिसती सहज सिद्धी ओळी, सहज सिद्धी ओळी दिसतात या जीवाच्या ठिकाणी देवतेच्या धर्माचं आचरण केल्यामुळे। ज्याप्रमाणे चरित्रामध्ये बरेच सिद्ध साधक आलेले आहेत, अशा सामर्थ्य बांधल्या जातात देवतेचं साधन आचरल्यानंतर। भाव अभावाची झाडली चहूकडे, जे भाव अभाव आहे म्हणजे संत असंत कर्म जे आहेत ते चहूकडे आपल्याला पसरलेले दिसतात। झाडली म्हणजे झाडी, संत कर्माच्या झाडी घनदाट अशा आपल्याला चहूकडे दिसतात। कारण हा जीव देवतेकडे लागला म्हणजे या घनदाट झाडीमध्ये संत कर्माच्या हा अडकूनच जातो। आता असंत म्हणलं ठीक आहे,
बरोबर की नाही? असंताच्या झाडीमध्ये अडकला तर हानी आहे, पण संत का सांगितलेलं आहे पुण्यरूप कर्मामध्ये पण अडकून जातो असं का सांगितलं? कारण देवताजनित पुण्यकर्म केले तर त्याला देवताजनित फळ होणार, मग देवतेच्या फळामध्ये अडकला म्हणजे त्याला ईश्वर प्राप्ती थोडी होणार आहे? नाही. येणे अर्थ संत किंवा दुसरा अर्थ, ज्यावेळेस भगवंताच्या प्राप्तीला जीव जातो त्यावेळेस भगवंताला हेही चालत नाही, संतही चालत नाहीत, निखळ जीव पाहिजे. संत कर्म पण बाजूला काढून टाकून देतात, निखळ जीव हा प्राप्तीला जातो. मार्ग लोपिती विखय तृणे इंद्रिय चौताळती हरिणे कवनाने ती संवरणे जैसे प्राणांचे रोही. भगवंताकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग कसा लोपलेला आहे? विखय तृणे, विषयरूपी तृणाने. जे पाऊलवाट आहे भगवंताकडे जाणारी ते विषयरूपी गवताने झाकून गेलेली आहे. इंद्रिय चौताळती हरणे, हरिण जसं उड्या मारत पळते जोरात त्याप्रमाणे इंद्रिय जे चौताळलेली आहेत, कवनाने ती संवरणे, कोणीही त्याला सावरू शकत नाही. जैसे प्राणाचे रोही, प्राण जणू काही हा रोही आहे. हरण तरी लहान असते, रोही मोठा असतो. रोही काय आवरल्या जात नाही लवकर, तर प्राणरूपी हा जो रोही आहे हा सावरल्या जात नाही. अहंकार मदभद्र जाती लोभ मत्सर म्हैसे जुजती मोहादी व्याघ्र धावती लहासी अविद्येच्या. अशा घनदाट झाडीमध्ये हा जीव हरपून गेला. तिथे काय काय आहे ते सर्व सांगत आहेत. विखय तृणाने रस्ता झांकलेला आहे, इंद्रिय रूपी हरिणी चौताळलेले आहेत आणि प्राणरूपी हा जो रोही आहे तोही काही सावरण्यामध्ये येत नाही, आवरण्यामध्ये येत नाही, तो धावत सुटलेला आहे. अहंकार मद भद्र जाती लोभ मत्सर म्हैसे झुजती. अहंकार हा कसा आहे? अहंकार जणू काही मदमस्त भद्र जाती म्हणजे जणू काही मदमस्त झालेला हत्ती आहे. आता जर मदमस्त झालेला हत्ती आहे तर त्याला कोण आवरणार? तसा हा अहंकार आहे. जीवाच्या ठिकाणी अहंकार हा मदमस्त हस्तीसारखा म्हणजे हत्तीसारखा आहे, फार अवघड आहे त्याला आवरणे. लोभ मत्सरे म्हैसे झुजती, त्या वनामध्ये त्या घनदाट झाडीमध्ये लोभ मत्सर रूपी म्हैसे जे आहेत ते झुंजत आहेत. ही सर्व अवस्था या जीवाची सांगत आहेत. या मनामध्ये कसा हलकल्लोळ माजलेला आहे हे सांगत आहेत. मोहादी व्याघ्रदा धावती. मोहादी, मोह म्हणजे मोह, अधिक शब्दामध्ये मग सर्व दोष आले. राग द्वेष काम क्रोध मद मत्सर मोह लोभ काय असेल ते, हे जणू काही मोहादी व्याघ्र धावायला लागलेले आहेत. लहासी अविद्येच्या, आणि अविद्या रूपी लहासी म्हणजे काळीमाया जीवाच्या ठिकाणी लागलेलीच आहे. किंवा लहासी म्हणजे वाघिणीला म्हणतात, अविद्या रूपी वाघीण म्हणा, पण वाघीण म्हणता येत नाही. ते प्रकरण काय आहे? अविद्याविषयी काढलेलं आहे पुढं. अविद्या कशी आहे तर लहासी सारखी आहे. म्हणून लहासी शब्दाला म्हणजे वाघिणीचा अर्थ लावा असा अर्थ नाही, तर त्या लहासीच्या पुढे शब्द काय? अविद्येची. म्हणजे असं समजून घ्या की अविद्या रूपी काळीमा ही जीवाच्या ठिकाणी लागलेली आहे. जेणेकरून हा जीव इकडेच फिरतो चतुर्विध कर्मफळी. याला काय मुक्ती लवकर मिळत नाही. बळे जगाते विभाडुनु डोंडपणे राहिलासे मदनु जेत क्रोध पंचाननु त्रसित धर्म दिग्गजाते. धर्म दिग्गजाते पाठभेदानुसार धर्मा दिग्गजाते असंही आहे, पण धर्म दिग्गजाते संयुक्तिक आहे. बळे जगाते विभाडुनु, पूर्ण जगाला फोडून टाकलेला आहे. कोणी? डोडपणे राहिलासे मदनु. मदन हा डोडपणे या
जगामध्ये आहे सर्वांना फोडून टाकले त्याने. दौडपणे म्हणजे काय? दादागिरी करतो तो इथे, दादा बनून फिरत आहे मदन. जेथ क्रोध पंचाननु त्रसित धर्म दिग्गजाते. क्रोध रूपी पंचानन म्हणजे क्रोध रूपी जो सिंह आहे हा धार्मिक लोकांना काय करतो? त्रसित म्हणजे त्रास देत आहे. थोडस काही झालं तर लगेच राग करणे, तमतम करणे. आपण मंदिरात आलो तर आपण सत्वस्थ राहिलो पाहिजे, बरोबर की नाही? आपला स्वभाव जर तमतम करण्याचा होऊन गेला, तामस प्रकृतीचा झाला, आपल्याला मंगळ अवसरही समजत नाही, बरोबर की नाही? की आता काय आपण मंगळ अवसर करतोय बाबा, तिथं तमतम करू नये, एवढं तेवढं. आता मंदिर आहे शेवटी, हे वेगळ्या वेगळ्या प्रकृतीचे लोक येतात, कोणाला नियम माहीत असतात, कोणाला नियम माहीत नसतात. मग कोणाकोणी एखाद्या चुकी होते, तर मग आपण मंगळ अवसरी आहोत त्यावेळेला डोकं शांत ठेवूनच आपण आपला विधी आटोपला पाहिजे. नाही तर कोणाकडून थोडीशी चुकी झाली किंवा कोणी काही बोललं लगेच तम राग करायचा, क्रोध करायचा, हे योग्य नाही. मंदिरातील वातावरण खराब होऊन जाते. त्यामुळे जी सर्वांच्या मनामध्ये प्रसन्नता होती ती प्रसन्नता नष्ट होते त्या मंगळ काळाची. सर्वांचे मन उल्हासित असतात, प्रसन्न असतात की बाबा आज अवसर आहे, देवाचा विशिष्ट काही निमित्त आहे, त्या कारणाने आहे. आणि मध्ये जर असं आपण तमतम केलं की मग सर्वांच्या मनातील उल्हास निघून जातो. तर असा हा जो क्रोध आहे फार छळतो धार्मिक लोकांना, साधू संतांना, संन्याशांना. म्हणून हे जे धर्मदिग्गज आहेत, साधू संत नुसते म्हटले नाही, काय म्हटलेलं आहे? धर्मदिग्गज. धर्माच्या क्षेत्रातील जे दिग्गज लोक आहेत त्यांना पण हा छळतो. दुर्वास ऋषी किती तपश्चर्या करणारे तपस्वी, परंतु काय त्यांच्यामध्ये गुण जास्त होता? तामस गुण जास्त होता. म्हणून देवता लोक पण त्यांना घाबरायचे. गर्वाभिमाना पर्वत जेथ दरी तृष्णा ममता. अज्ञान अंधारे पडत भ्रमाचे कालवखे. गर्वाभिमान पर्वत. कशाचा पर्वत आहे? गर्वाचा आणि अभिमानाचा. जेथ दरी तृष्णा ममता. आणि त्या पर्वतामध्ये दऱ्या खोऱ्या आहेत. त्या दऱ्या खोऱ्या काय आहेत? तर ते ममता आहेत. अज्ञान अंधारे किंवा अज्ञान अंधकारे असा पाठभेद आहे. अज्ञान अंधकाराने पडत भ्रमाचे काळवखे. आपल्या सर्व जीवांच्या डोळ्यासमोर भ्रमाचं आणि अज्ञानाचं काळोख दाटलेलं आहे. आपल्याला काय करावं हे काही समजत नाही या अंधकारामुळे. काळभुजंगाची घरणी तैसिया दटी डंकितिया कामिनी. काम विखे विखारा सर्पिणी धुद्वांतताती. काळभुजंगाची घरणी, काळभुजंगाच्या जणू काही लहरी किंवा काळभुजंगाची गृहिणी असाही पाठभेद आहे. तर जे काळभुजंग रूपी गृहिणी आहेत, तैसिया दटी डंकितिया कामिनी, जणू काही काळभुजंगाचा डंक आहे अशा त्या कामिनींच्या म्हणजे स्त्रियांच्या दिठी म्हणजे दृष्टी आहेत. काम विखे विखारा सर्पणी. त्यांच्या ठिकाणी विष कोणता आहे? काम विष आहे त्यांच्या ठिकाणी. अशा त्या सर्पिणी धुदांतताती म्हणजे फुसकाऱ्या मारत आहेत. प्रिया प्रिय वसंजाली घरखणे स्नेह दावानली. तापत्रये ज्वालावली भूते करपताती. प्रिया प्रिय वंशाजवळी. जी वंशाची जाळी आहे, वंशी विभूषित करा म्हणतो की नाही आपण देवाला. तर ते वंशी म्हणजे काय? बासरी. बासरी कशापासून तयार झाली? बांबूपासून, म्हणून वंशी म्हणतात. तर इथं म्हणतात जे
वेळुवाची जाळी आहे आपल्या मनामध्ये, प्रिय अप्रिय अशी जाळी आहे. म्हणजे काय, आपल्या मनामध्ये आवड आणि नावड अशा प्रकारची वंश जाळी म्हणजे बांबूची जाळी आहे. घरखणे स्नेह दावानली, त्या बांबूचं जर बांबूवर घर्षण झालं उन्हाळ्यामध्ये, तापमान खूप आहे, बांबू वाळलेला आहे आणि ते बांबूवर बांबू घासत आहे हवेने, काय होणार त्याचं, अग्नी लागणार त्याला. तापत्रय ज्वालावली भूते करपताती, आणि ते असा अग्नी लागला अग्नी लागल्यानंतर ज्वाला पडते, ज्वाला वाढते, वणवा लागतो. आणि त्या वणव्यामध्ये काय फक्त झाडच जळतात का, छोटे मोठे पक्षी आहेत, किडा कुटुक आहे, पशुही मरतात. सर्वीकडूनच अग्नी लागलेला आहे, मग पशु पळणार कुठे, जे वन्य प्राणी आहेत तेही मरतात त्याच्यामध्ये. त्याप्रमाणे हा क्रोधाग्नी जो आहे तो एकट्याला जाळणारा नाही, आपण स्वतःला जाळून घेतोच क्रोधाग्नीमुळे, पण पुढच्यालाही जाळतो. बरं, पुढच्या एकाला जाळला असं नाही, सार्वजनिक ठिकाण आहेत त्या ठिकाणी आपण काहीतरी फारच अभद्र बोललो, तर असं अभद्र बोलल्यानंतर एकाचा अंतःकरण दुखणार आहे का, बहुताचा अंतःकरण दुखेल. म्हणजे क्रोधरूपी अग्नीने बहुत जण भाजतात एका वेळेला. म्हणून म्हणतात भूते करपताती, हे भूत करपतात अग्नीने. क्रोधाग्नीनेही करपतात आणि स्नेह दावानली, स्नेहाचं दावानल असेल, फारच स्नेह आहे. जसं आजकालचे माता पिता मुलांचा एवढा लाड करतात की त्या मुलाला अपंग करून टाकतात. ते समाजामध्ये वावरणं माहित नाही, समाजामध्ये राहिल्यानंतर नकार कसा पचवायचा हे माहिती नाही, म्हणजे दुनियादारीच कळू देत नाही आपण मुलांना. मग मुलांना इकडं व्यवहारामध्ये फिरणं उठणं बसणं अवघड जाते. घरी कधी नाही ऐकलेलं नाही, मग बाहेर कोणी नाही म्हटलं की फार क्रोध येतो, बरोबर की नाही. तर हे स्नेहरूपी दावानल लावलेला आहे आपण आपल्या स्नेहामुळे, आणि तो दावानल मग दुसऱ्यालाही भाजवतो, दुसऱ्यालाही करपवतो. असं भूते करपताती असं पंडित बास आपल्याला इथे सांगतात. आठविये भीतरिले अंधारे, ज्ञान रावची प्रभान संचरे, म्हणून दिशा भुलडी वनचरे मोक्ष मार्गाची. आठविये भीतरिले अंधारे, ज्ञान रवीची प्रभान संचरे. ज्ञान रवी शब्द आहे, ज्ञान रावची नाही. थोडस ते जुनी पोथी असल्यामुळं थोडेसे अक्षर खोडल्या गेलेले आहेत. आठविये भीतरिले अंधारे, आपण काय म्हणतो भवाटवी, भवरूपी आटव म्हणजे निबिड असं जंगल, दाट जंगल. तर इथे आठविये भीतरिले अंधारे म्हणजे दाट असं जंगल आहे. कशाचं, संसार रूपी जंगल. एवढं दाट आहे, सूर्याचे किरण खाली येऊ शकत नाही, म्हणून तिथे अंधार आहे. ज्ञान रवीचा प्रभा न संचरे, ज्ञान रवीची प्रभा तिथे संचरू शकत नाही. म्हणून दिशा भुलली वनचरे मोक्ष मार्गाची. हे आपण सर्व या संसार रूपी जंगलातील कोण आहोत आपण, वनचरे, या जंगलामध्ये फिरणारे आपण आहोत. ज्ञानाचा प्रकाश आपल्याला मिळालेला नाही, म्हणून आपण या जंगलामध्येच भुलून गेलो, बाहेर काय आपल्याला निघता आलं नाही. मोक्ष मार्ग समजला, पण त्या मोक्ष मार्गावर आपल्याला काय चालता आलं नाही. त्यामुळे संसार रूपी या वनामधून आपण बाहेरच निघू शकलो नाही, कारण ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही. आणि ज्ञान पोहोचलं तर त्या ज्ञानाप्रमाणे वागलो नाही आपण, बरोबर की नाही. मग आता ज्ञानाप्रमाणे वागलो नाही म्हणजे मोक्ष मार्गावर चाललो नाही. मग मोक्ष मार्गावर जर चाललोच नाही, मग मोक्ष कसा मिळेल, नाही मिळणार. तू आनंद घन मुरारी, प्रकटलासी या वना माझारी,
वरी वरिखे अमृत तुखारी अर्थ जनावरी. तू आनंद घन मुरारी. तुम्ही कसे आहात? आनंदाचे घन म्हणजे जे आकाशामध्ये ढग असतात पावसाळ्यातील मेघ वर्ण, म्हणजे मेघाचा वर्ण कसा असतो? सावळा. तुम्ही आनंदाचे घन आहात, आनंदाचे ढग आहात, ज्यामध्ये आनंद भरलेला आहे. प्रकटलासी या वना माझारी. या दाट अशा संसार वनामध्ये तुम्ही प्रगट झालेले आहात. तरी वरिखे अमृत तुखारी अर्थजनावरी. आणि आता तुम्ही अमृत तुषाराने या अर्थजनावर काय करा? अमृताची वर्षा करा. कारण तुम्ही घन आहात, ढग आहात आनंदाचे. निववी आपुला बोली अवलोकी कटाक्षी सरली जीवासी करी नवभारी कैवल्य सुखाची. निववी आपुला बोली अवलोकी कटाक्षी सरली. तुमच्या बोलाने तुम्ही काय करता? निववता, शांत करता जीवांना. अवलोकी कटाक्षी सरली. सरळ अशा कटाक्षाने तुम्ही अवलोकन करता. जीवासी करी नव्हाळी. असं आनंदाच्या कटाक्षाने अवलोकन केल्यानंतर काय होते? जीवाच्या ठिकाणी नव्हाळी होते कैवल्य सुखाची. कैवल्याचं सुख, त्या कैवल्याच्या सुखाचा काही अंश जणू काही या जीवाला प्राप्त झालेला आहे, अशी स्थिती उत्पन्न होते. फेडावया अंधकाराते काही म्हणावे दिनकराते. जीव उद्धरावया तुते विनवावे न लगे. फेडावया अंधकाराते काही म्हणावे दिनकराते. सूर्योदय झाल्यानंतर त्या सूर्याला विनंती करावी लागते का? अंधकारापासून या पृथ्वीला मुक्त करा असं म्हणावं लागते का? नाही. सूर्योदय झाला म्हणजे अंधकार नष्ट होणारच, विनंती करण्याची गरज नाही. जीव उद्धराव्या तुते विनवावे न लगे. त्याप्रमाणे हे भगवंता तुम्हाला जीवाचा उद्धार करा अशी विनंती करण्याची गरज नाही. तू सकळांचा दातारू अवतरलासे ईश्वरू. तुझे दृष्टीपुढा संसार उभा न राहे. तुम्ही सकळांचे दातार आहात. तुम्ही कोणालाच सोडत नाही. नरकामध्ये जे जीव आहेत, त्रेंच योनीमध्ये जन्माला आलेले, त्यांनाही तुम्ही सबंध दान देता. म्हणून सांगितलेलं आहे तुम्ही सकळाचे दातार आहात. अवतरलासी ईश्वरू. तुम्ही इथे अवतार घेतलाय. तुझी दृष्टीपुढा संसार उभा न राहे. तुमच्या दृष्टीपुढं संसार उभा राहत नाही. तुझी या संघाची थोरी न वर्णे. जेने झाडा झाली वंद्यपणे. देवकी महिमा कवण जाणे ते सांगे श्रीकृष्णा. तुझ्या संघाची थोरी कोणी वर्णावी बर? जेने झाडा झाली वंद्यपणे. त्या वृंदावनातील झाड पण आमच्यासाठी वंद्य झालेले आहेत. एवढी तुझी थोरी आहे. त्या थोरीचं वर्णन आम्ही बापुडे काय करणार? देवकी महिमा कवण जाणे. त्या देवकीची तर महिमा कोणी सांगावी? आता त्या देवकीची म्हणजे देवकी मातेची महिमा ते सांगे श्रीकृष्णा. देवा तुम्हीच सांगा आता त्या मातेची काय महती असेल, काय महिमा असेल. आम्हाला तर काय सांगता येत नाही. महिमेचा नेणी जे पारू. तो ज्ञान विज्ञानाचा दातारू. वेदवती दीक्षा गुरु या चराचरासी. महिमेचा नेणी जे पारू. भगवंताच्या महिमेचा पार आपल्याला माहिती नाही. आणि तुम्ही कसे आहात? ज्ञान विज्ञानाचा दातारू. ज्ञान आणि विज्ञानाचे हे भगवंत दाते आहेत. वेदवती दीक्षा गुरु. वेद देणारे असे ते दीक्षा गुरु आहेत.
मग आता हा वेद कोणाला देतात? काय फक्त मनुष्य जातीलाच देतात का? तर तसं नाही म्हणतात. या चराचराशी, चर आचर, चर म्हणजे चालणारे, आचर म्हणजे जे स्थावर आहेत, झाडं वेली, यांना पण भगवंत वेद लावतात. अशी महती भगवंताची आहे. तुझे पवाडे काही वाणू, अवतरलासी चतुर्भुजू होऊन, वसुदेव देवकी मोहणू बाळकू झालासी. भगवंत प्रगट झाले त्या बंदीशाळेमध्ये चतुर्भुज रूपाने, आणि मात्या पित्यांना मन मोहून टाकलेलं आहे. मात्या पित्यांचं, वसुदेव आणि देवकीचं मन मोहून टाकलं. आणि नंतर मग बालकू झालासी, मग एका छोट्या बाळाचं रूप धारण केलं. विखदान देती पूतना, ते तुवा पावविली वैकुंठ भुवना, वैरे मुक्ती देवकी नंदना भगता काही देसी. विखदान देती पूतना, पूतना तर विष पाजण्यासाठी आली होती. ते तुवा पाववली वैकुंठ भुवना, वैकुंठ भुवनाला प्राप्त करून दिलं तिला. म्हणजे पूतना विष होऊन आली, पण देवाने तिला काय दिलं? अमृत दिलं, वैकुंठाची प्राप्ती. संत मुनी ऋषी कठोर तपश्चर्या करतात, जन्मोजन्मीच्या तपश्चर्येनंतर कुठे वैकुंठाची प्राप्ती होते ऋषीमुनींना. आणि इथे भगवंतांनी काय केलं? विष पाजायला आली पुतना, तिला वैकुंठ देऊन टाकलं, तिथे प्राप्ती करून दिली. तर भगवंत हे वैरी लोकांना मुक्ती देतात. तर मग हे देवकी नंदना, तुम्ही भक्ताला काय देणार? हे तर काय सांगायची गरज नाही, यापेक्षा उत्तमच देणार तुम्ही भक्ताला. म्हणजेच काय देणार? कैवल्य देणार. तुझा शक्ती पराक्रमू पांता, काही काक बक तृणावरता, रूख मोडिले हे वाणिता थोरी न दिसे. तुमचा जर शक्ती प्रकाश पाहिला तर काही काक बक तृणावरता, काय काक म्हणजे तो जो काकासूर आला होता, बकासूर आला होता, म्हणजे बगळा आला होता, तृणावर्त आला होता, हे जे यांना मारलं, त्याचप्रमाणे वृक्ष मोडले आणि जय विजयाला मुक्ती दिली. तर हे पराक्रम पाहता तुम्ही जे कार्य करत आहात थोरी न दिसे, म्हणजे तुमच्या सामर्थ्याकडे पाहता हे तुमच्या कार्य पाहून असं वाटत नाही काय फार थोर काम आहे. तुमचं सामर्थ्य तसं आहे. तुम्ही तर अविद्येचा छेद करून ईश्वर प्राप्ती करून देणारे आहात. मग हे छोटे मोठे काम, असुरांना मारणं हे काय फार मोठी गोष्ट आहे का? आपले पांडवामध्ये जे भीम होते, भीम पण मारायचे असुराला, बरोबर की नाही? तर भगवंताच्या सामर्थ्यापुढे असुरांना मारणं काही थोरी न दिसते, काय फार थोर नाही तुमच्यासाठी. तुमच्यासाठी हे क्षुल्लक आहे, छोटस काम आहे, छोट्या शक्तीचं काम आहे तुमचं. परनवले एक झाले, जे नारद शापे वृक्षत्व पाहतले, ते तुझे निस्पर्शे उद्धरले कुमरधनानंदाचे. पर नवले एक झाले, एक असं नवल झालेलं आहे, जे नारद शापामुळे जे जय विजय होते, ते जय विजय झाडाच्या जन्माला आले मृत्यू लोकामध्ये, आणि त्यांना तुम्ही मुक्ती दिली. लीळा करून तुमच्या स्पर्शाने त्यांचा उद्धार केला तुम्ही. कुमार धनंदाचे, धनंदाच्या कुमारांना मुक्ती दिलेली आहे. आणि कै पवाडे गहन करिसी काळियाचे दमन, गोवर्धनाचे उद्धरण वाम करी. अनेक पवाडे खूप गहन असे आहेत तुमचे. कसे गहन आहेत? करिसी काळियाचे दमन, काळियाचं दमन केलं तुम्ही. गोवर्धनाचं उद्धरण केलं, म्हणजे काय? वर उचलला. उद्धरण या शब्दाचा अर्थ काय बघा, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितला, वर जाणे, ऊर्ध्व. इथे उद्धरण केलं म्हणजे काय? त्या गोवर्धन पर्वताला मोक्ष दिला असा अर्थ नाही बरं का. उद्धरण केलं म्हणजे तो वर उचलला. भगवंताची जे काही उंची असेल तेवढा उंच तो असा करंगळीवर उचललेला आहे. येणे अर्थी उद्धरण झालेला आहे, म्हणजे
तो जो भूमीला चिटकून होता त्याला ऊर्ध्व केलं, उंच केलं, थोडस उचललं त्याला ऊर्ध्व दिशेने, म्हणून उद्धरण येणे अर्थी त्याचं आपण उद्धरण असं बोलू शकतो. वांचून गोवर्धन पर्वत हे काय आहे? प्रपंच आहे, जड वस्तू आहे ना, दगड धोंडे माती. मग आता त्या गोवर्धन पर्वताची मुक्ती होत असती, उद्धरण होत असतं, मग भगवंताने प्रपंचालाच मुक्ती दिली असती, जीवाकडे आलेच नसते भगवंत, बरोबर की नाही? तर प्रपंच हा जड आहे, त्याचं उद्धरण होऊ शकत नाही. उद्धरण येणे अर्थी की तो वर उचललाय, ऊर्ध्व दिशेला उचललेला आहे. वाम करी डाव्या श्रीकराने, डाव्या श्रीकराच्या अंगुळीवर तो पर्वत उचललेला आहे. कैसिया उभा फेडूनो, चाणरू मुष्टिक मोडूनो, कंसाधिक वधुणू बांधिये सोडविसी. कसा तुम्ही उभा फोडला? कोण? चाणूर मुष्टिक, त्यांना उभं फोडलं देवाने. कंसाधिकू वधुणू, कंस या पदामध्ये, कंस अधिक पदामध्ये जे असुर मारले ते. बांधिये सोडविसी, आणि बंधनामध्ये कोण होते? देवकी माता, वासुदेव पिता, आजोबा होते कोण? उग्रसेन. असे या बंदीजनांना भगवंतांनी सोडवलं. भगवंतांना काही माहिती नव्हतं का हो की माझे आई वडील बंदिवासामध्ये आहेत, मग मी इकडे एवढ्या मोठ्या असुरांना मारू शकतो, तर आताच जातो आता मथुरेवर आक्रमण करण्यासाठी. असा उतावीपणा केला का देवाने? नाही. कारण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती वेळ आली की त्या गोष्टी घडत असतात. त्यामुळं आपण धावाधाव करून फायदा नाही. जे जनावर पाळणारे आहेत ते काय आता म्हणतात का पटपट रानामध्ये जनावरांना पळवलं म्हणजे त्यांचं पोट भरेल? नाही, त्यांना तेवढा वेळ द्यावा लागणार आहे, तेव्हाच ते संध्याकाळपर्यंत चरतील आणि पोट भरेल त्यांचं, बरोबर की नाही? वेळ काळ असतो प्रत्येक गोष्टीला. भगवंतांनी संयम ठेवला जवळजवळ 14 वर्ष 15 वर्ष. जेव्हा आमंत्रण आलं मथुरेतून मामाचं, तेव्हा भगवंत गेले. आणि मग बंदिवासातून सर्वांना सोडवलं. मग हे तिघच सोडवले का? कंस हा फार अन्यायी राजा होता आणि जे काही चांगले माणसं यांनी दाबून ठेवले असतील त्या सर्वांनाच मुक्त केलं. कारण हा मुळातच आसुरी प्रवृत्तीचा कंस होता. मग राज्यामध्ये जे काही चांगले माणसं असतील याला विरोध करणारे उचलले की त्यांना बंदिवासात टाकून दिलेलं होतं. सर्वांना मुक्त केलं. जरासिंधू जिनसी समरी, पांडवांचा होसी कैवारी, गोपी सहित द्वारकापुरी राज्य करिसी. जरासंध यांना भगवंतांनी जिंकलं. जरासंधू जिनसी समरी, समरांगणामध्ये पांडवांपैकी भीमाला समोर करून जरासंधाला हरवलं भगवंतांनी. भगवंतांनीच हरवलं. भीम तर पूर्ण म्हणजे अंगाचं पाणी होऊन गेलं भीमाच्या, काही समजत नव्हतं कसं मारावं. उभा फाडला तरी पुन्हा तो पूर्ववत जिवंत व्हायचा, चिटकून जायचा. भीम परेशान झालेला आहे. त्यावेळेस मग भगवंतांनी अनुकार केला. असं ते एक गवताची काडी घेतली, अशी ती उभी मोडली आणि एक इकडे टाकली एक इकडे टाकली. आणि मग भीमाला कळालं की अरे उभं फाडल्यानंतर तसंच सोडायचं नाही, विरुद्ध दिशेला भाग टाकायचे. विरुद्ध दिशेला भाग टाकले तेव्हा मग ते काही जिवंत पुन्हा झाला नाही जरासंध. तर असे पांडवाचे कैवारी होते देव. आणि जर हे नसते तर पांडव कधीच मरून गेले असते मागेच. ते महाभारताच्या युद्धापर्यंत पोहोचले पण नसते, कुरुक्षेत्र पाहिलं पण नसते यांनी. गोपी सहित द्वारकापुरी राज्य करिसी, गोपिकांसोबत द्वारकापुरीमध्ये तुम्ही राज्य करत आहात. तू अवतरलासी ईश्वरू, म्हणून तोही प्रतापू नव्हे थोरू, परवानिता होतसे उपकारू अर्थजनासी. तुम्ही ईश्वर आहात, तुम्ही इथे अवतार घेतला म्हणून तुमच्या पुढे हा प्रताप काय फार मोठा नाही, तुम्ही सर्व शक्तिमान आहात. पर वानिता होत असे उपकार वार्तजन असे, परंतु तुमचं वर्णन करत असताना
जे आर्तजन आहेत, आवडीपूर्वक ग्रंथ ऐकणारे आहेत, त्यांच्यावरच उपकार होत आहे जणू काही हा. तुम्ही जे लीळा केल्या त्याचं वर्णन केलं म्हणजे हा उपकार आहे. अहो प्रभू करुणा करा, हे विनवणी अवधारा, ओळगो द्या श्री चक्रधरा आणिके काज नाही. अहो प्रभू करुणा करा, हे विनवणी अवधारा. हे प्रभू करुणा करणारे तुम्ही आहात. माझी एक विनंती, अवधारा म्हणजे ऐका, ओळगो द्या श्री चक्रधरा आणिके काज नाही. मला तुमची सेवा करू द्या, दुसरं मागणं काही नाही. जय जय परा परमेश्वरा, जया निर्गुणा निराकारा, जय परमाना अगोचरा परमपुरुषा. हे परमेश्वरा, तुम्ही निर्गुण निराकार, सकळ प्रमाणाला अगोचर असे तुम्ही प्रमाण पुरुष आहात. जय अनंत रूपा अव्यक्ता, जय निर्गुणा गुणा अतिता, जय सचराचर भरिता विश्वरूपा. अनंत रूप आहे तुमचं, अव्यक्त आहात. अव्यक्त रूप काय व्यक्त परमेश्वराचं आहे का? अनंत रूप काय व्यक्त परमेश्वराचं आहे का? नाही. अनंत रूप हे अव्यक्ताचं आहे. आणि व्यक्ताचं किती रूप आहे? जेवढी मूर्ती तेवढंच बस. जय निर्गुणा गुणातीता, तुम्ही निर्गुण आहात आणि गुणाच्या अतीत आहात. चराचरामध्ये तुम्ही व्यापक आहात, सर्वव्यापी असे तुम्ही आहात, विश्वरूपा. जय जय कृष्णा मेघश्यामा, जय अमृता परब्रह्मा, जय गोपवल्लभा आत्मा रामा जग मोहना. हे भगवंता, मेघश्याम वर्ण आहे तुमचा, तुम्ही अमृत आहात, परब्रह्म आहात, गोपवल्लभा आत्मा रामा जगमोहना. गोपवल्लभ आहात तुम्ही आणि आत्माराम आहात, जगाला मोहून टाकणारे आहात. जय जय चित्र, जय जय त्रिभुवन जीवना, जय सकल आनंद गणा, जय सकळ फळ निधाना आदि पुरुखा. जय जय त्रिभुवन जीवना, त्रिभुवनाचे जीवन आहात तुम्ही, सकळांना आनंद देणारे घन आहात, सकळ फळांचं निधान म्हणजे साठे आहात, असे तुम्ही आदिपुरुष आहात. जय अगाध बोधदायका, अगाध म्हणजे ज्यांचा गाध, ज्यांचा स्वरूपाचा गाभा कोणाला कळत नाही असे अगाध. बोधदायका, बोध देणारे तुम्ही आहात. जय भगती प्रदा वेदका, भक्ती देणारे असे वेदक, सकळ भूतांना आनंदित करणारे आनंद मूर्ती तुम्ही आहात. सर्व सुरवरांना तुम्ही वंद्य आहात. मुकुंदा म्हणजे तुम्ही मोक्ष देणारे आहात. जय नित्यानंद कंदा, नित्य म्हणजे काळत्रही त्या आनंदाला खंड नाही, नित्य आहे, अशा आनंदाचे कंद आहात. जय अर्था भयप्रदा कृपावंता, अर्थवंतांना अभय देणारे, अभय प्रदान करणारे म्हणून अभय प्रदा म्हटलेला आहे. कृपावंता, तुम्ही कृपावंत आहात, तुमच्या अंगी कृपा भरलेली आहे, कृपेशी युक्त आहात तुम्ही. जय सकळधार पारा, जय सर्वगत साकारा, जय गोपवेखा पिंडारा काना जगजेटी. जय सकळ, जय सकळाधारा म्हणजे सकळांना तुम्ही आधार आहात आणि अपार आहात, तुमचा पार कोणाला समजत नाही. जय सर्वगत साकारा, तुम्ही सर्व ठिकाणी व्यापक आहात आणि साकारही झालेला आहात. जय गोपवेखा पेंडारा, गोपाच्या वेशाने तुम्ही इथे अवतार घेतलेला आहे. आणि पेंडारा म्हणजे तुम्ही दैत्यांचे हरी म्हणजे शत्रू आहात. कान्हा जगजेठी, कान्हा तुम्ही जगाचे जेठी म्हणजे जगातील सर्वात बलवान असे जेठी म्हणजे मल्ल आहात. जय अनंता अनंत महिमा, जय अनामा सहस्रनामा, जय परदैवा परधामा परम आत्मरूपा. तुम्ही अनंत आहात आणि तुमची महिमाही अनंत आहे. तुम्ही अनाम आहात परंतु तुम्हाला हजारो नाम पडलेले आहेत. जो परदैव, जय परदैवा परधामा, तुम्ही परदैव म्हणजे श्रेष्ठ प्रकारचे दैव आहात, परमधाम आहात, परम आत्मरूप. तुमचं आत्मरूपही परम आहे. परम या शब्दाचा अर्थ काय, त्याच्या पलीकडे काहीच उरलेलं नाही, बस संपलं, शेवटचं टोक. परदैव म्हटलं की त्या दैवाच्या पलीकडे कोणतं
श्रेष्ठ दैव उरलेले नाही. परमधाम म्हटलं की त्या धामाच्या पलीकडे कोणतं आता धाम उरलेलं नाही, असं ते परम शब्दाचा अर्थ आहे. म्हणून आपण परम ऐश्वर्य संपन्न असा परमेश्वराला बोलतो. परमेश्वर शब्दाचा अर्थ काय? परम ऐश्वर्य ज्यांच्या ठिकाणी आहे, त्या ऐश्वर्याच्या पेक्षा मोठं ऐश्वर्य कोणाकडेही नाही. परम ऐश्वर्य टोकाचं असे ते परमेश्वर आहेत. जय अव्यक्ता कमल नयना, जय अच्युता प्रसन्न वदना, जय सकळ जीव जीवना आनंद रूपा. हे अव्यक्ता कमल नयना, तुमचे नयन कसे आहेत? कमळासारखे, म्हणजे कमळाच्या फुलासारखे नाही बरं का, कमळाची जी कळी असते कमळाच्या कळीसारखे. जसे कमळाची कळी निमुळती असते टोकाला, त्याप्रमाणे भगवंताचे नेत्र आहेत. नाही तर कमळाचं फुल तर असं पूर्ण उघडलेलं राहते, तसे डोळे आहेत का देवाचे? नाही. कमल नयना म्हणजे कमळाची कळी जशी आकर्षक दिसते, आकार छान असतो, त्याप्रमाणे भगवंताचे श्रीनेत्र आहेत. जय अच्युता प्रसन्न वदना, हे अच्युता तुम्ही प्रसन्न वदना आहात. जय सकळ जीव जीवन आनंद रूपा. अच्युता कशामुळे म्हणतात भगवंताला? कारण भगवंताच्या ठिकाणी प्राप्ती झाली की तिथून पतन नाही. सकळ जीव जीवना, सकळ जीवाचे जीवन आहात परमेश्वरा. सकळ जीवाचे जीवन आहात म्हणतात. मग आता सकळ जीवाचे खरंच जीवन आहेत का? ते जे खरे भक्त आहेत त्या भक्ताचं जीवन आहेत ते. देव गेले म्हटल्यानंतर जे भक्त स्वतःचं जीवन संपवतो त्या जीवाचे जीवन म्हणावं लागेल ना, सिद्धांती अर्थ, बरोबर की नाही? आणि ढोबळ अर्थ जर म्हटला तर मग त्या भगवंताच्याच कृपेने हे सृष्टी चालू आहे, सृष्टीची निर्मिती त्यांच्यामुळेच आहे. त्यांनी सर्व रचलं म्हणून सर्वजण आपण आहोत, नाहीतर आपण तर तमातच पडून होतो, बरोबर की नाही? म्हणजे या पृथ्वी तलावर आपण जे आलो ते भगवंतामुळे, त्यांचा हेत आहे. तर ढोबळ अर्थाने आपण सकळ जीवाचं जीवन असं म्हणू शकतो, भगवंतामुळे सर्व चालत आहे. आणि सिद्धांती अर्थ म्हटलं तर फक्त भक्ताचं जीवन भगवंत असतो. कुंती औसांना कळालं श्रीकृष्ण भगवंत निजधामाला गेले, शब्दासरीसे देहत्याग झाला आपोआप त्यांचा. बाईसांना जसं नदीमध्ये उडी मारावी लागली तसंही करण्याची गरज पडली नाही, कारण चहुकळिकेची प्रेमिया कुंती औसा होत्या. जय जय कैवल्यपती, जय भगत जना परमगती, जय परम मंगळ मूर्ती परमेश्वरा. जय जय कैवल्यपती, तुम्ही कैवल्याचे पती आहात, भक्तजना परमगती, जय परम मंगळ मूर्ती परमेश्वरा. असं गुणगान हा ब्रह्मदेव भगवंताचं करतच आहे. 2 सत्र झाले कालचे आपले, पूर्ण 3 तासाचं प्रवचन झालं काल. हे काय ब्रह्मदेवाचं संपायला तयार नाही. आजही 1 तास झाला जवळजवळ. तर असं हे ब्रह्मदेव विनंती करत आहे. स्तुती करिता देव मानवला, ब्रह्मया नाभिकारो दिनला, मग तो वासुरे आणिता झाला क्षमा माझी. मग भगवंतांनी मान्य केलं, हो रे बाबा तुला मी क्षमा केली आता. मग ब्रह्म्याला नाभिकारू दिला, म्हणजे घाबरू नको, तुला तुझं काय सस्पेंड ऑर्डर मी काढणार नाही, तुला काय निष्कासित मी करणार नाही, तुला काय कोणता श्राप मी देणार नाही, तुला अभय दिलं. आणि मग वासुर्वे आणिता झाला, मग ब्रह्मदेव सत्यलोकामधून वासुर्वे आणिता झाला, वासर आणायला गेला. आणायला गेला नाही, आणिता झाला म्हणजे आणायला लागला. क्षणामध्ये ते आणले त्याने. सत्यलोकी अलखती बांधली, तैसी अमृते तुष्टी पातली, मग ती गोप वासुर्वे उगाणली गोपीनाथा. सत्यलोकामध्ये त्या गोपाळांना आणि त्या वासरांना या ब्रह्मदेवाने ठेवलेलं होतं. आणि तिथे ठेवल्यानंतर असं म्हणतात
ची आलखती बांधली आणि तिथं अमृते तुष्टी पातली. सत्यलोकामध्ये त्या वासरांना कुठे ठेवलं? जिथे चांगलं चरण्यासाठी तृण आहे अशा ठिकाणी ठेवलं. त्यांना काही उपवाशी मरू दिलं नाही. आलखती बांधली म्हणजे व्यवस्थित जिथं चांगली गवत, चांगली फसल आहे, चांगलं गवत आहे. आलखती म्हणजे पौष्टिक असा चारा जिथे आहे तिथेही त्यांनी व्यवस्था केली ब्रह्मदेवाने. तैसी अमृते तुष्टी पुष्टी पातळी. जणू काही चांगल्या रानामध्ये त्या वासरांना ठेवलेलं आहे आणि म्हणूनच तुष्टी पुष्टी पातळी. ते सर्व वासर असे मस्त बनले एका वर्षामध्ये. नाही तर एक वर्षभर उपवास जर ठेवलं तर काय झालं असतं? मरूनच गेले असते ते. एक वर्ष जनावर उपाशी राहू शकते का? नाही, मरून गेलं असतं जनावर. तर ते असं म्हणतात की सत्यलोकी आलखती बांधली तैसी अमृते तुष्टी पुष्टी पातली. अशा ठिकाणी, चांगल्या ठिकाणी बांधले की ते तुष्टी पुष्टी पाहून ते वासर चांगले बनलेले आहेत तब्येतीने. मग ये गोप वासरू युगानिली गोपीनाथ. मग तसे तुष्टी पुष्टी झालेले वासर ब्रह्मदेवांनी भगवंताजवळ आणू दिलेले आहेत. मग देवाचे निराये श्री चक्रपाणी ब्रह्मया दिनली पाठवणी. मग तो लागून श्री चरणी विनविता झाला. भगवंत म्हणतात माझे वासर, माझे गोपाळ मला भेटले, काम संपलं, तुम्ही आता निघा, बस झालं, आता आमचं डोकं खराब होत आहे इतक्या वेळचं ऐकून तुमचं. अवधारी कैवल्यदानी. आता काय बघा, मग तो लागून श्रीचरणी विनविता झाला. अजून विनंती करायला लागलेली आहेत ब्रह्मदेव. काय विनंती करतात? अवधारी कैवल्यदानी तुझी वसावासी माझा मणी. सदा देखावासी लोचणी श्री कृष्ण राया. अवधारी कैवल्यदानी तुझी वसावासी माझा मणी. हे भगवंता, तुम्हीच माझ्या मनामध्ये वसले पाहिजे. अवधारी म्हणजे ऐका, आता मी अजून स्तुती करतो. माझं म्हणणं ऐका की तुम्ही माझ्या मनामध्ये निरंतर वास केला पाहिजे. सदा सर्व काळी तुमची श्रीमूर्ती माझ्या लोचनांनी, माझ्या डोळ्यांनी मी पहावी. आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये एक शिवी आहे. जो व्यक्ती एकटकच पाहतो त्याला काय म्हणतात? लुच्चा म्हणतात. लुच्चा काय शब्द चांगला आहे का? आपण लुच्चा लफंगा म्हणतो की नाही? तर लुच्चा शब्द कसा तयार झाला? लोचन, लोचन हे डोळ्याला बोलतात की नाहीत? तर हा व्यक्ती डोळ्याने एकटक पाहतो, दुसऱ्यांना त्रास होईल अशा या व्यक्तीला लुच्चा असं बोलतात बरं का. लुच्चा म्हणजे चोर वगैरे असा अर्थ होत नसतो. नाही तर लुच्चा लफंगा म्हणले की आपल्याला वाटते चोर वगैरे काहीतरी असेल, तसा अर्थ नाही. लुच्चा हा शब्द पाहण्यावाचक आहे. ज्यांच्या पाहण्यामध्ये दोष आहे, पाहतात दोषरूप नजरेने एकटक, त्याला लुच्चा असं बोलतात. तर सदा देखावासी लोचनी. आता हा ब्रह्मदेव म्हणतायत की मी सदा सर्व काळ तुम्हालाच पाहावं माझ्या लोचनांनी. श्रीकृष्ण राया अशी तो विनंती करतो. जे पातले तुझा योगू तया भगताचा मज देई संगू. जेत तुझे या कथाचा प्रसंगू होय निरंतर. जे पातले तुझा योगू, ज्यांना तुमचा योग प्राप्त झालेला आहे, तया भगतांचा मज देई संगू, अशा भक्तांचा मला संग दे. आपणही भगवंताला हेच मागितलं पाहिजे. बघा ब्रह्मदेव काय मागत आहे. आपल्या हिताचं आहे बरं का हे. अशी मागणी आपण केली पाहिजे. काय म्हणतात ब्रह्मदेव? जे पातले तुझा योगू, ज्या भक्तांना तुमचा योग प्राप्त झाला, तया भगतांचा मज देई संगू, अशा त्या भक्तांचा
अशा त्या संन्याशांचा मला संग घडू दे. सतसंग बोलतो आपण, काय अर्थ आहे त्याचा? सतशब्दे काय बोलीजे? ब्रह्माला बोललेला आहे. सतशब्दे ब्रह्म बोलीजे आहे की नाही? तो जो परब्रह्म आहे तो ब्रह्म आहे इथे, हा ब्रह्मदेव नाही बरं का. तर सतसंग म्हणजे त्या भगवंताची संग करणे, किंवा सत असा जो भगवंत आहे त्या भगवंताच्या संगतीने जे साधू संत सत बनलेले आहेत, म्हणजेच काय, पुण्यवान बनलेले आहेत, अशा साधू संतांचं आपण सन्निधान करणं, संग करणं, त्यांच्याकडून अध्ययन करणं, हे आपण भगवंताकडून मागलं पाहिजे. नसुद्धा पुस्तकी ज्ञान असणाऱ्यांकडून आपण ज्ञान ग्रहण करू शकत नाही. म्हणून जे भक्त आहेत, खरेच ज्ञानी आहेत, त्यांचा संग आपल्याला घडावा. देवाला अशी विनंती करावी लागते की देवा मला चांगल्या लोकांचा संग घडू दे. तर चांगल्या लोकांचा, चांगल्या साधू संतांचा संग घडतो, नाहीतर ते काही शक्य नाही. कारण ब्रह्मदेव द्वापार युगामध्ये हे मागणी करत आहेत, आपण तर कलियुगामध्ये आहोत. हे चरित्र घडलेलं आहे जवळजवळ 6500 वर्षापूर्वी, 6400 वर्षापूर्वी समजा हे चरित्र घडलेलं आहे. त्या काळामध्ये पण मागणी करतात चांगल्याची संगत घडावी, ज्याला ईश्वर कळाला, ज्याला खरंच ज्ञान आहे. मग आता आपण 6-6.5 वर्षानंतर जवळपास जन्माला आलो, मग आपण काय मागणी केली पाहिजे? बरोबर की नाही? आपण अशीच मागणी केली पाहिजे. आपण तर फार अधम युगामध्ये जन्माला आलो, अधमातील अधम युग आहे कलियुग म्हणजे, बरोबर की नाही? म्हणून चांगल्या लोकांची संगत घडावी, माझं चांगलं व्हावं, सत्संग घडावा, सतसंग तो घडावा, देह चिंतनी पडावा, बरोबर की नाही? सतसंग चांगला घडला तरच देह चिंतनामध्ये जातो परमेश्वराच्या. मरताना पण भगवंताचं चिंतन घडू शकते. आणि संतांची संगत नाही घडली तर मग काय होणार आहे? संसारातच चिंतन करता करता आपण मरणार आहे, आणि शेवटी आपण त्याच्याच प्राप्तीला जाणार, संसाराच्या. तेच प्राप्त होणार आपल्याला. जिथे तुझ्या कथाचा प्रसंग निरंतर होत असतो, अशा ठिकाणी माझा योग येऊ दे, असं ब्रह्मदेव इथे मागणी करतात भगवंताला. आपुलियाचा देऊनी सबंधू, फेडिसी महामोहाचा बंधू, तरी तू अगाधाचा अगाधू सुलभ होसी. आपुलियाचा म्हणजे आपल्या ज्ञानीय भक्तांचा जर संबंध तू मला दिला तर माया मोहाचा संबंध फेडून टाकणारे ते ज्ञानीय आहेत, तरच तू अगाधाचा अगाधू सुलभ होशील. जर समाजाने ज्ञानीय भक्तांचा संग सांगात केला तर महामोहाचे पटल फिटतील आणि अगाधाचा अगाध जो परमेश्वर आहे तो भगवंत आपल्याला प्राप्त होईल, नाहीतर प्राप्त होणार नाही. आपण जर सद्गुरूच्या जवळ थांबलो नाही, सन्निधान केलं नाही, ज्ञानाच्या 4 गोष्टी ऐकल्या नाही, मग असा जो अगाधाचा अगाध भगवंत आहे तो सुलभ आपल्याला कसा होईल बरं? होणार नाही. म्हणून भगवंतांना हेच मागणी करा, चांगल्या ज्ञानी भक्तांची संगत घडू द्या, अन्यथा ज्ञानी लोकांचा योग आम्हाला येऊ देऊ नका, आणि आपण योग आणतो म्हटलं तरी तसा योग येऊ देऊ नका. म्हणून भगवंतांना हेच मागायचं, हे भगवंता माझ्यासाठी काय योग्य आहे हे मला कळत नाही, माझ्यासाठी काय योग्य आहे ते भगवंता तुम्हाला कळते, आणि माझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्ही करा, तेच मला द्या, अशी मागणी भगवंताला केली पाहिजे. असं नाही म्हटलं पाहिजे देवाला की देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे. आपल्याला अक्कल नाही तेवढी की कोणत्या गोष्टीने आपलं भलं होईल, कोणत्या गोष्टीने आपलं वाईट होईल, ही आपल्याला अक्कल नाही तेवढी, बरोबर की नाही? ते सर्व कोणाला समजते? भगवंताला समजते की या जीवाचं कशात भलं आहे आणि कशात वाईट आहे. म्हणून भगवंतांना म्हणायचं, देवा जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला द्या. ही मागणी, अशी मागणी आपण भगवंताला केली पाहिजे, तर आपलं जीवन सार्थक होईल आणि आपण ईश भजनाकडे, ईश चिंतनाकडे
अग्रेसर होऊ. आजची वेळ आपली इथेच संपलेली आहे. नाही, आता इथेच थांबूया आपण. आता एवढं बस झालं. हा, दंडवत हो